हाय एव्हरीवन, वेलकम टू साइन इन्फोटेक. मित्रांनो, RT 25% ॲडमिशन हे 2026-27चे आता सुरू झालेले आहेत. त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेले आहेत. तर या संदर्भात काही ज्या सूचना आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर यामध्ये काही चेंजेस यावर्षी झालेले आहेत. तर काय चेंजेस झालेले या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तरी आपण एक शॉर्ट इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघूया. तर महत्त्वाचे दोन बदल जे सर्वात इम्पॉर्टंट ह्या वर्षी आहे. एक म्हणजे की 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या शाळा तुमच्या घरापासनं ह्या तुम्हाला दिसणार आहेत. पहिले होतं की 1 किलोमीटरच्या आत दिसायच्या. जर त्या शाळा तुम्हाला आवडल्या नसतील तर तुम्ही 3 किलोमीटरच्या अंतरातल्या शाळा तुम्हाला दिसत होत्या आणि त्यानंतरही तुम्हाला 3 किलोमीटरच्या दूरच्या शाळा सुद्धा दिसत होत्या. परंतु ह्या वर्षी हा नवीन चेंज केलेला आहे की सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतराच्या शाळा उपलब्ध होतील. म्हणजे हे फार केअरफुली भरावं लागणार आहे. तुमचा ॲड्रेस प्रूफ असलेला ॲड्रेसच तुम्हाला टाकावं लागणार आहे आणि तो तुमच्या गुगल लोकेशननुसार कन्सिडर होईल आणि हा लोकेशन कन्सिडर करून 1 किलोमीटर आजच्या सर्कलच्या अंडर तुम्हाला शाळा दिसतील आणि त्या शाळा तुम्हाला भरता येणार आहे. दुसऱ्या शाळा तुम्हाला भरता येणार नाही. त्यानंतर दुसरा जो चेंज आहे की पूर्वी ॲप्लिकेशन करताना ऑनलाईन अर्ज भरताना कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचे नव्हते. आता इथे सूचना स्पष्ट दिलेली आहे की प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे गरजेचे आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही ॲप्लिकेशन भरायचे ऑनलाईन आणि तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जावं लागायचं ॲडमिशनला. पण आता तुमच्याकडे सध्या तुम्ही ॲप्लिकेशन करतानाच अपलोड करण्याची गरज आहे. हा दुसरा चेंज यामध्ये असणार आहे. जर डॉक्युमेंट तुमच्याकडे पूर्ण नसतील, चुकीचे डॉक्युमेंट असतील तर तुमचं ॲप्लिकेशन किंवा तुमचं ॲडमिशन हे तिथं कॅन्सल होऊ शकतं आणि तुमचं पाल्याच्या ॲडमिशनवरती याचा परिणाम होऊ शकतो. हा सर्वात महत्त्वाचा दुसरा नियम इथे कन्सिडर करायचा आहे. आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं याचं आपण यामध्ये बघूया. तर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरी एक विंडो ओपन होईल. इथं आल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो प्रॉपर इथं सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर आपण सिलेक्ट केलं. तुमचं इथं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम हे प्रॉपर तुमच्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटनुसार इथे भरायचं आहे की जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये नावामध्ये जर बदल असेल किंवा कुठले स्पेलिंग मिस्टेक जर होत असेल तर हे ॲडमिशनवरती याचा परिणाम होईल. त्यामुळे तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवरती किंवा तुमच्या मुलाचा आधार असेल त्यावरती जसं नाव असेल ते इथं भरायचं आहे. त्याची डेट ऑफ बर्थ प्रॉपरली टाकायची, कॅप्चा टाकायचा आणि तुमचा करंट चालू असलेला मोबाईल नंबर इथं टाकायचा आणि याला रजिस्टर करायचं आणि हा रजिस्टर ID आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. त्यानंतर इथे काही महत्त्वाच्या सूचना आहे की एकदा नोंदवलेली जन्मतारीख परत नोंदवता येणार नाही. जर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ जी टाकणार आहात ती तुमची प्रॉपर टाका. जर चुकीची टाकली तर हा फॉर्म तुम्हाला डिलीट करावं लागेल, डिलीट करून परत भरावं लागेल. फॉर्म डिलीट करता येतो, त्यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही आहे. पण तुम्ही इथे रजिस्टर करतानाच हा केअरफुली टाकणं गरजेचं आहे. आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मागे लक्षात आलेल्या आहेत. त्यानुसार आता यांनी इथे सूचना टाकलेली की काही लोक एकाच नावामध्ये नॉर्मल चेंजेस करून मल्टिपल ॲप्लिकेशन भरत होते. परंतु आता इथे सिस्टीम ॲटोमॅटिकली या गोष्टींना डिटेक्ट करणार आहे आणि असं जर डिटेक्शन झालं तर तुमचा फॉर्म तिथे डिलीट होईल आणि तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे असं मिस्टेक्स इथे करू नका. इथे ही सूचनानुसार दिलेलं आहे. एकदा तुम्ही इथं रजिस्टर केलं, तुमच्या मोबाईलवरती युजर ID आणि पासवर्ड येईल आणि तो युजर ID म्हणजेच तुमचा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड इथे टाकायचा, हा कॅप्चा भरायचा आणि लॉग इन करायचा आहे. जो वन टाइम पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा आहे. म्हणजे इथं ओल्ड पासवर्ड म्हणजे जो मोबाईलवरती रिसीव्ह झाला तो इथे टाका आणि नवीन पासवर्ड जो तुम्हाला लक्षात राहील तो पासवर्ड इथे 2 वेळेस टाईप करायचा आणि याला सबमिट करायचं आहे. पासवर्डचे रूल्स इथं दिलेले त्याप्रमाणे पासवर्ड तयार करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचा जो नवीन पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे त्याच्यानुसार. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे हा फॉर्म या स्टेजमधून भरायचा आहे. पहिलं म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट्स, स्कूल सिलेक्शन,
फॉर्म सिलेक्शन, त्यानंतर हा ॲडमिट कार्ड्स आणि ग्रीव्हन्स ह्या नंतरचा पार्ट आहे. तर चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये रजिस्ट्रेशन करताना जे नाव तुम्ही टाकले तेच नाव इथे येणार आहे. रिमेनिंग इन्फॉर्मेशन जसे की मदर फुल नेम, फादर्स फुल नेम ही डिटेल इथे व्यवस्थित विथ करेक्ट स्पेलिंग इथे भरायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ जी रजिस्ट्रेशन करताना टाकली ती इथे आली, त्यानुसार एज कॅल्क्युलेट झालेलं आहे. त्यानंतर पॅरेंट स्टेटस हे ऑप्शनल पार्ट जरी असला तरी तुम्हाला इथे टाकायचं आहे की काय स्टेटस आहे, जनरल आहे की विडो आहे, डिओसी आहे, ऑर्फन आहे, तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस हा अत्यंत काळजीपूर्वक टाकण्याचा पार्ट आहे. जसे की करंट ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा बिल्डिंग नंबर टाकायचा, स्ट्रीट नेम टाकायचे, काही लाईन नंबर असेल किंवा स्ट्रीटचं नाव असेल ते टाकायचं, आणि तुमची लोकॅलिटी टाकताना जसं की छत्रपती संभाजीनगरमध्ये हडको एरिया आहे, सिडको एरिया आहे, किंवा तुमचं एरियाचं नाव असेल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो सिलेक्ट करताना घेतलाय तो इथे आलेला आहे, तुम्हाला इथे बदलता येणार नाही. त्यानंतर तालुका सिलेक्ट करताना तुमच्या जिल्ह्याचे जे तालुका आहे ते इथे डिस्प्ले होतील. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर घेतलेलं आहे, तर यामध्ये तालुका जर इथं औरंगाबाद घेतला तर ग्रामीण भागातील एरिया इथे येणार आहे. त्यानंतर जसं की हा तालुका म्हणजे औरंगाबाद तालुका, गंगापूर तालुका, कन्नड तालुका. तुम्ही शहरी भागात जर राहत असाल तर तुम्हाला URC 1, URC 2 या दोन्हीपैकी एक घ्यावं लागणार आहे. हा महानगरपालिकेचा एरिया येतो. आता URC 1 जर तुम्ही घेतला तर तुमचा एरिया त्यामध्ये कुठला येतो तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. फॉर एक्झाम्पल URC 1 मध्ये काही एरिया आहे जसे की औरंगपूर आहे किंवा इतर जो एरिया आहे हर्सूल आहे. तुम्ही URC 2 जर सिलेक्ट केला तर तुमच्या एरियातील जे एरिया डिवाइड केलेले आहेत ती इथे डिस्प्ले दिसतील. तर हे प्रत्येक जिल्ह्यानुसार जसं नाशिक असेल किंवा इतर मोठे मोठे एरियातील तुम्ही त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करू शकता. तर तुमचा ॲड्रेस इथं प्रॉपर सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण ॲड्रेसवरतीच तुमच्या 1 किलोमीटरच्या आत शाळा ह्या प्रॉपर येणार आहे. ॲड्रेस तुम्ही इथं टाकल्यानंतर, विलेज टाकल्यानंतर इथं लॅट अँड लॉंग याची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे यापूर्वी RTA मध्ये तुम्ही प्रवेश घेतलाय का, इथे यस करू नका. नंतर तुम्हाला म्हणजे हे एक वन टाइमच घेता येत असतो, तुम्ही 2 वेळेस घेऊ शकत नाही. इथं नो वरती क्लिक करा आणि याला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. एकदा चाइल्ड डिटेल तुमची सक्सेसफुली सेव्ह झाली की तुम्हाला इथे एक लिंक डिस्प्ले होईल जे की तुम्हाला गुगल ॲड्रेसनुसार तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. तर आपण आता गुगल ॲड्रेस सेट करूया. इथे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस ही ब्लू कलरची जी लिंक दिसते इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन एक विंडो जी गुगल मॅप आपल्याला शो करेल अशी विंडो आपल्याला डिस्प्ले होते. आणि आपण जो ॲड्रेस टाकलेला होता हर्सूल किंवा हडको किंवा तुमचा जो एरियाचं नाव त्यानुसार तुमचा बलून इथे आलाय की नाही ते चेक करायचं आहे. किंवा तुम्ही इथे लँडमार्क टाकू शकता, जसं की मी इथे हर्सूल टाकल्यानंतर इथं सर्च करणार आहे आणि सर्च केल्यानंतर त्या लोकेशनला तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही त्याला झूम करून चेक करू शकता, कारण हा ॲड्रेस अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हा ॲड्रेस तुम्ही जसा सेट कराल त्या एरियातील 1 किलोमीटरच्या आतील शाळा तुम्हाला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल हा ॲड्रेस जर मी इथं सेट केला, सपोज हे घर आहे आणि इथं हा प्रॉपरली इथे सेट करायचा आहे आणि सेव्ह अँड अपडेट करायचा आहे. तुम्ही फक्त 5 वेळेस इथे हा ॲड्रेस चेंज करू शकता. 5 पेक्षा जास्त वेळेस तुम्ही चेंज करू शकत नाही, याला लिमिट टाकलेली. त्यामुळे केअरफुली फर्स्ट टू सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्हाला हा बलून तिथे फिक्स करायचा आहे प्रॉपर लोकेशनला आणि याला सेव्ह अँड अपडेट करायचं आहे. याला सेव्ह केल्यानंतर तुमचं लॅटिट्यूड लँजिट्यूड इथे येऊन जाईल आणि हा इथे तुम्ही बघू शकता इथे ऑटोमॅटिकली आलेले आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती जायचं आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची चाइल्ड इन्फॉर्मेशन फिल झालेली आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन या पार्टमध्ये यायचं आहे. तुमचा मुलगा ज्या स्टँडर्डला इलिजिबल आहे ते स्टँडर्ड तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. तो जर सिनियर KG किंवा बिलो फर्स्ट स्टँडर्ड असेल तर तुम्ही ते ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे. पण फर्स्ट स्टँडर्ड आपण इथे इलिजिबल आहोत म्हणून फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट केलं. त्यानंतर तुमचं रिलिजन इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी, तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून आहात ती कॅटेगरी इम्पॉर्टंट आहे. कॅटेगरीच्या रिलेटेड तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असायला पाहिजे. जनरल कॅटेगरी असाल तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल. या डॉक्युमेंट कुठले कुठले पाहिजे याच्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची प्लेलिस्ट तुम्ही इथे बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर यानुसार तुम्ही तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जर तुमचं
चाइल्ड जे दिव्यांग असेल त्याला यस करा. त्याची डिटेल इथे भरावी लागेल. डिसेबिलिटी कुठल्या प्रकारात येते, त्यानंतर त्याचं पर्सेंटेज हे 40% असेल, त्या नियमानुसार इथं तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर HIV अफेक्टेड असेल तर यस करा, अदरवाईज नो. त्यानंतर आधार कार्ड तुमच्या पाल्याचं आहे का, तर ते तुम्ही यस जर केलं तर तुम्हाला इथे नंबर टाकावा लागेल. जर नसेल तर तुम्हाला ते काढावं लागेल आणि तुम्ही ते नंतर तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर जर आधार कार्ड पाल्याचं नसेल तर तुम्हाला इथे रिसिपियंट आधार कार्ड म्हणजे तुमच्या पॅरेंट्स किंवा पालकाचं आधार कार्ड इथे टाकावं लागेल आणि त्यानुसार तुम्ही त्याचा आधार इथं आहे की नाही इथे तुम्ही इथे सांगू शकता. त्यानंतर ॲन्युअल इन्कम हे तुमचं किती आहे ते इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यानुसार इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड इथे टाकायचं आहे. इथं हे कंपल्शनमध्ये नाही पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा इथे येईल. नंतर पॅरेंट ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे. आता यामध्ये ॲड्रेस प्रूफसाठी जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला ते ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का तो इथे यस करायचं आहे. तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट असेल ते इथे तुम्ही नोटिफाय करायचं आहे. ते कॅटेगरीनुसार येणार आहेत. जर तुम्ही दिव्यांग दिलं असेल तिथं दिव्यांगाचं यस करावं लागेल. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला इथे यस करावं लागेल. कास्टमध्ये येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर काही HIV मेडिकल सर्टिफिकेट असेल तर ते ऑप्शन इथे हायलाईट होईल. नसेल तर ते तुम्हाला इथे दिसणार नाही. याला सेव्ह करायचं आहे. आता हे जेव्हा तुम्ही सेव्ह करता, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेज जे ही डॉक्युमेंट ही या वर्षीची नवीन फील्ड आलेली आहे. मागच्या वर्षी इथे डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नव्हती, तर इथे तुम्ही डॉक्युमेंट तुमचे अपलोड करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे पॅरेंट आधार कार्ड आहे. आधार कार्ड तुम्ही इथे डायरेक्टली ड्रॅग पण करू शकता किंवा तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्ही सिस्टीमवरून जिथे असेल तिथून तुम्हाला ते तुम्ही अपलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे अपलोड करायचं आहे. जर फाईल साईज तुमची मोठी असेल तर इथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट येईल की तुमची फाईल ही लेस दॅन 600 KB पाहिजे. तर ती फाईल तुम्ही दोन्ही साईडचं आधार कार्ड फ्रंट अँड बॅक हे एका फाईलमध्ये टाकून ते इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जे व्हॅलिड असेल तुम्ही प्रॉपर तहसीलमधून काढलेलं, कारण हे ऑनलाईन ॲटोमॅटिकली महा ऑनलाईन या पोर्टलवरनं व्हेरीफाय होणार आहे. त्यामुळे चुकीचं इन्कम सर्टिफिकेट किंवा जुनं काढलेलं सर्टिफिकेट हे अपलोड करू नका. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी जे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत त्यानुसार इथे अपलोड करायचं आणि अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्ही त्या डाउनलोड करून इथे चेक आणि व्हेरीफाय करू शकता. इथे तुम्हाला खाली दिसेल. त्यानंतरचा पार्ट येतो स्कूल सिलेक्शन. जसं मी मागे बोलल्याप्रमाणे सगळ्यात मोठा जो बदल यावर्षी केलेला आहे तो की फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या आतील शाळा दिसतील. आता यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ उडणार आहे की तुमच्या घरापासनं 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर शाळा नसेल तर तुम्हाला एकही शाळा इथं डिस्प्ले होणार नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यावर्षीच्या या शिक्षण विभागाने करून ठेवलेला आहे की इथे बघा मी जे बलून तिथं त्या घरावरती टाकले त्याच्या आजूबाजूला शाळा नसेल म्हणून इथे आपल्याला एकही शाळा दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला तो जो ॲड्रेस आहे जो आपण चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सेट केला होता तो प्रॉपरली सेट करायचा आहे. आता मी परत माझा ॲड्रेस जो आहे ॲड्रेसचं गुगल बलून जे आहे ते एका शाळेजवळ इथे मी प्लेस करतोय आणि सेव्ह अँड अपडेटवरती क्लिक करतो. तर हे सेव्ह अँड अपडेट केल्यानंतर आपल्याला आता फक्त 4 चान्स राहिलेले आहे आणि आपण आता चेक करूया की स्कूल सिलेक्शनमध्ये आल्यानंतर विदिन 1 किलोमीटरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शाळा दिसणार आहे की ज्या तुमच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरच्या ज्या शाळा दिसणार आहे त्या तुम्हाला इथे मॅक्सिमम स्टँडर्ड म्हणजे कितवीपर्यंत शाळा आहे हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही शाळा सिलेक्ट करताना ती शाळा कितवीपर्यंत आहे हे पण महत्त्वाचं आहे. काही शाळा 4थीपर्यंत असतात, काही 8वीपर्यंत. आता RTAच्या नियमानुसार बालकाला मोफत शिक्षण जे मिळतं ते 1 ते 8 म्हणजे 8वीपर्यंत मॅक्सिमम हे मिळतं. त्यामुळे 8वीपर्यंत शाळा असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार इथे तुम्ही मॅक्सिमम 10 शाळा सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमच्या 1 किलोमीटर रेडियसच्या आत जर 10 शाळा असतील, 10पेक्षा जास्त असतील तर तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या शाळा सिलेक्ट करायच्या आहेत आणि वॅकन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सिलेक्शन क्रायटेरियामध्ये आहे की त्या शाळेमध्ये वॅकन्सी किती आहे त्यानुसार तुमच्या बालकाचे
नंबर लागण्याचा चान्सेस आहे. तर या संदर्भात लॉटरी कशी होते, लॉटरी कम्प्युटराइज कशी होते, याचाही एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की लॉटरी कशी निघते. आता डिस्टन्स क्रायटेरियानुसार सुद्धा याची प्रायोरिटी असते की जेवढं कमी डिस्टन्स तेवढं त्या शाळेत नंबर लागण्याचे चान्सेस असतात. तर त्यानुसार तुम्हाला केअरफुली इथे शाळा सिलेक्ट करायचं आणि याला सेव्ह करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा थोडासा लांब होतोय, पण डिटेल इन्फॉर्मेशन देणं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी विचार केला जातो की इत्थंभूत माहिती ही आपल्यापर्यंत आली पाहिजे. आता त्यानंतर शाळा सिलेक्ट केल्यानंतर फॉर्म सबमिशन हा प्रकार आहे. तर इथे तुमच्या पाल्याची पूर्ण डिटेल चेक करून घ्यायची आणि ही डिटेल बरोबर आहे का, आणि बरोबर असेल तरच तुमचा फायनल फॉर्म हा सबमिट करायचा आहे. इथे तुम्हाला डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशनवरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस परत एकदा कन्फर्म करायचा की जो ॲड्रेस आपण टाकला आहे त्याचंच ॲड्रेस प्रूफ आपल्याकडे आहे आणि तेच आपण ॲड्रेस प्रूफ जोडलेला आहे आणि तेच लोकेशन आहे हे कन्फर्म करून आपला फॉर्म जो आहे फायनल सबमिट करायचा आहे. जे की तुम्ही इथे डिक्लेरेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे कन्फर्म अँड सबमिट हे ऑप्शन इथे डिस्प्ले होईल. हे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचं आहे. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये फॉर्म संपल्यानंतर लॉटरी डिक्लेअर झाल्यानंतर ॲडमिट कार्ड तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन आहे. त्यानंतर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही इथून तुमची अडचण नोंदवू शकता. इथे काही ऑप्शन्स असतात जे तुम्ही नोंदवू शकता. आता हे हायलाईट नाही झाले पण ते येतील. त्यानंतर जर फॉर्ममध्ये तुमची काही चुकीची इन्फॉर्मेशन भरली गेली असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल किंवा फॉर्म चुकीचा भरला असेल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन डिलीट करू शकता. हे ॲप्लिकेशन इथे डिलीट केल्यानंतर तुम्ही परत नवीन ॲप्लिकेशन भरू शकता. तर याची प्रोसेस कशी या संदर्भात सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन तुम्ही फिल करू शकता. या संदर्भात जर काही आपली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि जे काही गरजू लोक आहेत जे RTEमध्ये ॲडमिशन घेऊ शकता यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर इतर लोकांपर्यंत नक्की पोहोचा. आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.